हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. प्रत्येक स्त्रीचं आधारस्तंभ म्हणजे आपलं स्वयंपाकघर, किचन. तिच्यासाठी तिचं स्वयंपाकघर खूप महत्त्वाचं असतं आणि आपला म्हणजे स्त्रियांचा प्रत्येकीचा जो जास्तीत जास्त वेळ घरात जातो तो म्हणजे किचनमध्ये. जर आपलं स्वयंपाकघर स्वच्छ असेल, शुद्ध असेल तर त्या स्वयंपाकघराला कोणताच दोष लागत नाही. परंतु अनेक चुका आपण करत असतो, त्यामुळे काय होतं, आपल्या स्वयंपाकघराला दोष लागतो. किंवा वास्तुशास्त्रानुसार म्हणजे आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असावं, परंतु आता प्रत्येक ठिकाणी वास्तुशास्त्रानुसार होत नाही, तर आपलं दिशा चुकते स्वयंपाकघराची. तर त्यामुळे काय होतं, आग्नेय दिशेला आपण स्वयंपाक करायला हवा, म्हणजे आग्नेय दिशेला अग्नी पेटायला हवी. तसं होत नाही, त्यामुळे काय होतं, आपल्याला स्वयंपाकघरात दोष लागतो. मग आपल्या अन्नाला सुद्धा दोष लागतो आणि त्यामुळे आपल्या घरातलं सगळं वातावरण बदलतं. आजार पण घरात येतं, लक्ष्मी टिकत नाही. जर तुमच्या स्वयंपाकघराला दोष लागला नाही तर लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरात चिरकाल टिकेल, ती कायमस्वरूपी वास करेल, प्रसन्न राहील. तर आज मी तुम्हाला मिठाबद्दल सांगणार आहे. मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या घरात एके ठिकाणी ठेवायचं आहे. परंतु ते मीठ ठेवताना कोणत्या दिशेला ठेवायचं, कोणतं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि नंतर त्या मिठाचं काय करायचं, किती दिवस ठेवायचं, कोणत्या दिवशी ते मीठ काढायचं आहे. म्हणजे मीठ फक्त घरात ठेवायचं. प्रत्येकाला माहिती आहे की घरात मीठ ठेवतात, किचनमध्ये ठेवतात, परंतु त्याची एक योग्य दिशा आहे. तुम्ही मीठ ठेवताना दिशा चुकली किंवा ते मीठ काढताना तुम्ही चुका केल्या घरातनं बाहेर काढताना, तर तुमच्या घराला अजून जास्त दोष लागतील, त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. मी जे मीठ तुम्हाला सांगितलं ते मीठ तुम्ही ज्या दिशेला मी सांगितलं त्या दिशेला ठेवलं आणि त्याचे नियम पाळले तर तुमच्या घरात लक्ष्मी चिरकाल टिकून राहील. आणि लक्ष्मी तुमच्या घरात आली तर तुमचं नशीब उजळायला सुरुवात होईल. लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरूपी राहील आणि तुमच्या घरात कुठली नजरबाधा, करणीबाधा होणार नाही. तुमच्या घरातले सगळे दोष निघून जातील आणि तुमच्या घरात मंगलमय वातावरण होईल. तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी येईल. या गोष्टी होणार आहे, म्हणून प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ नक्की बघा. अगदी छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे, परंतु खूप प्रभावशाली आहे. तुम्ही ही गोष्ट जर केली, हे मीठ तुम्ही घरात ठेवलं मी ज्या दिशेला सांगितलं आणि जशा पद्धतीने तुम्ही ते घराबाहेर काढलं तर नक्कीच तुमच्या घरात लक्ष्मी टिकून राहणार आहे. आजार पण तुमच्या घरात येणार नाही, पैसा टिकू लागेल, पैशांचे मार्ग मोकळे होतील, कर्ज तुमचं हळूहळू फिटायला लागेल, सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. तुम्हाला बदल होताना दिसणार आहे तुमच्या घरात. तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर होईल. मिठाला लक्ष्मीचा भाव मानलं गेलं आहे. जेव्हा समुद्र मंथन झाला तेव्हा मीठ सुद्धा बाहेर पडलं होतं, परंतु आपण काय होतं, बऱ्याच ठिकाणी बघा ना मीठ ठेवतात, परंतु ते काढताना चुकीची पद्धत वापरली जाते किंवा मीठ घेताना चुकीचं घेतलं जातं आणि त्याची दिशा सुद्धा चुकते. बऱ्याच स्त्रियांच्या घरी मी बघितलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही चुकीची पद्धत वापरू नका. तर आज मी तुम्हाला योग्य पद्धतीची सांगणार आहे. आता सगळ्यात आधी मीठ कोणतं घ्यायचं, तर तुम्हाला खडा मीठ घ्यायचं आहे, दुसरं मीठ घ्यायचं नाही. आता हे मीठ तुम्ही कोणत्याही दिवशी ठेवू शकता. मीठ ठेवत असताना काचेची वाटी घ्यायची. काचेची वाटी घ्या किंवा काचेची डिश घ्या, काचेची असावी आणि अगदी थोडंसं घेतलं तरी सुद्धा चालेल. जास्त मीठ घेतलं तर जास्त प्रभाव होईल असं होणार नाही, तर थोडंसं मीठ घ्या आणि वाटी छोटीशी घेतली तरी सुद्धा चालेल. आणि तुम्हाला ते मीठ तुमच्या घराच्या ईशान्य दिशा म्हणजे आपल्या घराची संपूर्ण घराची ईशान्य दिशा शोधायची जी आहे, त्या ईशान्य दिशेला तुम्हाला ते मीठ ठेवायचं आहे. आता ईशान्य दिशेला तुम्ही मीठ ठेवलं, कसं ठेवायचं, कोणाला दिसू नये. बऱ्याच जणांचं मीठ ठेवलेलं असं आणि दिसतं डोळ्यांपुढे, तर कोणाला डोळ्यांच्या समोर ते मीठ दिसतं, कोणालाही ते मीठ दिसायला नको, आपल्याला सुद्धा दिसायला नको. ईशान्य कोपऱ्यात अशा ठिकाणी ठेवायचं आहे कोणाच्या नजरेस ते मीठ येणार नाही. जर ते दिसलं तर त्याचा प्रभाव तुम्हाला दिसणार नाही, काहीच उपयोग नाही त्याचा. आता तुमच्या घरात जी ईशान्य दिशा आहे तिथे तुम्ही ठेवू शकत नाही, तर तुम्ही किचनमध्ये ठेवायचं आहे, तुमच्या स्वयंपाकघरात. आता स्वयंपाकघरात पण तुम्हाला ठेवताना पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला ठेवा, दक्षिण दिशेला ठेवू नका. आणि तिथे सुद्धा ठेवताना खिडकीत ठेवा, खिडकीच्या मागे, म्हणजे ज्या ठिकाणी कोणाला ते मीठ दिसणार नाही, फक्त तुम्हाला दिसेल जेव्हा तुम्ही चेंज करणार. दररोज कोणी बाहेरचा व्यक्ती आला त्याच्या नजरेस तर ते मीठ पडायलाच नको. बाहेरच्या लोकांना तर अजिबात दिसायला नको, कोणाची नजर त्याला लागायला नको, तर त्याचा इफेक्ट होणार नाही. तर अशा पद्धतीने ते मीठ तुम्हाला ठेवायचं आहे. आता हे मीठ कधी चेंज करायचं, मीठ चेंज करत असताना तुम्हाला 15 दिवसांनी चेंज करायचं आहे. जर तुम्ही अमावस्येला चेंज केलं तर अतिशय उत्तम.
अमावस्याच्या दिवशी ते मीठ काढायचं. आता हे मीठ घ्यायचं आणि बेसिनमध्ये फ्लश करून द्यायचं, वाहत्या पाण्यात सोडायचं आहे. त्यानंतर ती वाटी किंवा डिश असेल काचेची, तिला स्वच्छ करायची, घासायची, पुसायची आणि त्यानंतर दुसरं मीठ ठेवायचं, त्याच दिवशी ठेवायचं जेव्हा तुम्ही काढलं. परत पुढच्या अमावस्याला ते मीठ काढायचं आणि फ्लश करायचं. आता अमावस्याच्या दिवशी एक काळजी घ्यायची, जर अमावस्याच्या दिवशी तुमचे पिरियड्स आले तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते मीठ ठेवा, त्याच दिवशी ठेवायचं नाही, 15 दिवसांनी चेंज करायचं जेव्हा तुमचे पिरियड्स नसतील. ही काळजी सुद्धा घ्यायची. बऱ्याच स्त्रिया काय करतात, ही काळजी घेत नाही, कधीही मीठ ठेवतात, कधीही उचलतात. तर ही गोष्ट आपल्याला करायची नाही. पिरियड्स आहेत म्हणजे 4 दिवस झाल्याशिवाय 5व्या दिवशी तुम्ही केसांना पाणी घेतलं तर ते मीठ उचललं किंवा ठेवलं तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला मीठ ठेवायचं आहे घरात. असं मीठ जर तुम्ही ठेवलं अशाच पद्धतीने तर घरातली नकारात्मकता ते मीठ शोषून घेणार आहे. घरात जर हे मीठ तुम्ही ठेवलं तर तुमच्या घरात लक्ष्मी टिकून राहील. आणि लक्ष्मी घरात असेल कायमस्वरूपी, ती चंचल असते, एका घरात राहत नाही, कधी या घरात कधी त्या घरात. तर ती जर कायमस्वरूपी राहिली तर तुमचं नशीब उजळू शकतं. नशीब उजळायला आपल्याला सुरुवात होते. अनेकदा काय होतं, आपण बरेच गोष्टी करत असतो परंतु आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही. आपण प्रयत्न करतो तर आपल्याला नशिबाची साथ हवीच आहे. नशिबाची साथ केव्हा मिळेल, जेव्हा आपल्या घरात या गोष्टी होतील. आणि आता बऱ्याच ठिकाणी किचन हे वास्तुशास्त्रानुसार होत नाही, त्यामुळे आपल्या किचनमध्ये दोष लागत असतात. तर ही गोष्ट प्रत्येक स्त्रियांनी नक्की करा आणि आजपासूनच तुम्ही गोष्ट करायला सुरुवात करा. हे मीठ तुम्ही ठेवा आणि बघा, मला कमेंटमध्ये त्याचे अनुभव नक्की सांगा. 100% तुम्हाला अनुभव येणार आहे. तुमच्या घरात चांगल्या गोष्टी होतील, आजारपण तुमच्या घरातनं निघायला सुरुवात होईल, तुमच्या घरात पैसा येऊ लागेल, तुमचं कर्ज जे असेल ते हळूहळू फिटायला लागेल, पैशांचे मार्ग तुमचे मोकळे होतील, पगारवाढ होईल, प्रमोशन होईल, काही ना काही चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. किंवा तुमच्या घरात तुम्हाला निगेटिव्ह फील होत असेल, खूप त्रास होत असेल, तो त्रास सुद्धा तुमचा निघून जाईल आणि पॉझिटिव्ह तुम्हाला वाटेल, तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी येईल. आणि हे सगळं झाल्यानंतर काय होईल की तुम्हाला घरात प्रसन्न वाटेल. प्रसन्नतेचं वातावरण तुमच्या घरात तयार होणार आहे. तर स्त्रियांनो, आजपासून ही गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करा. प्रत्येक स्त्रियांनी गोष्ट करायची. करा आणि अनुभव घ्या आणि अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमा नक्की लिहा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.